नमस्कार मित्रांनो. क्रियापद, क्रियापदाचे प्रकार, धातू, धातू साधिते हे सगळं आपलं बघून झालं होतं. त्यावरचे काही प्रश्नही आपण बघितलेत. आता आपण बघणार आहोत कर्ता आणि कर्म यावरील प्रश्न. कर्ता आणि कर्म कसा ओळखावा याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर अगोदर तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सहज देता येतील. एकूण 20 प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. कर्ता आणि कर्म कसा ओळखायचा हेही आपण त्यात बघणार आहोत. चला मग करूया सुरुवात. सुरुवात करण्यापूर्वी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. लेक्चर आवडत असल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला आजचा पहिला प्रश्न काय बघा. पहिला प्रश्न, अवती भवती शोध घेऊन तो लवकर परतला या वाक्यातील कर्ता कोणता? आता कर्ता ओळखण्याचं टेक्निक काय आपलं, सगळ्यात आधी आपण क्रियापद ओळखतो. वाक्यातलं क्रियापद आहे परतला. मग आपण धातू ओळखतो परत आणि त्याला नारा किंवा नारी प्रत्यय लावतो. परतणारा कोण? परतणारा तो. मिळाला कर्ता. हे सगळं व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणून म्हटलो की अगोदर व्हिडिओ बघा आणि मग प्रश्न उत्तर बघा. क्रियेला पुढीलपैकी कोण जबाबदार असतो? क्रियेला कर्ता जबाबदार असतो, म्हणून तर त्याला कर्ता म्हणतात. तो असतो कृती करणारा. क्रियेला कर्ता जबाबदार असतो. बरोबर. चला पुढचा प्रश्न, शाब्बास, तुमच्या संघाने आज अंतिम सामना जिंकला व ढालही मिळवली. तुमच्या संघाने आज अंतिम सामना जिंकला व ढालही मिळवली या वाक्यातील कर्म ओळखा. आता कर्म ओळखायला लावलेलं आहे. चला आधी क्रियापद ओळखूया आपण. मिळवली. मिळवणारा कोण रे? संघ, म्हणजे संघ झाला कर्ता. मग आता काय मिळवली? ढाल मिळवली. काय जिंकला? सामना जिंकला. का या दोन क्रियापद आहेत, जिंकला पण आहे आणि मिळवली पण आहे. काय जिंकला? तर सामना जिंकला. काय मिळवली? तर ढाल मिळवली. याचा अर्थ ढाल आणि सामना हे दोघं कर्म आहेत. आहे का? येस, सामना आणि ढाल. दुसरा पर्याय बरोबर. मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. दिसला. दिसणारा कोण? काय? चंद्र. अगदी बरोबर. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील कर्ता ओळखा. दिस. दिसणारा गुलमोहर. अगदी बरोबर. गुलमोहर कसा दिसतो? मोहक दिसतो. कुठे दिसतो? शरदाच्या चांदण्यात दिसतो. म्हणजे आपल्यासाठी कर्ता आहे गुलमोहर. ज्यावेळेस वाक्य पृथक्करण होईल त्यावेळेस अजून तुम्हाला हे सगळ्यात कामात येऊ शकतं. या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. वाक्यातील कर्म ओळखायचं आहे. या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. करतो. करणारे कोण? आम्ही सर्व लोक, म्हणजे हा झाला कर्ता. काय करतो? अभिनंदन करतो. आहे अभिनंदन. यस, अभिनंदन हा कर्म आहे. शिष्याने गुरुला दक्षिणा दिली. शिष्याने गुरुला दक्षिणा दिली. वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखायला सांगितलं. आता सगळ्यात आधी आपण कर्ता कर्म तर बघूया. शिष्याने गुरुला दक्षिणा दिली. बरोबर आहे. देणे. देणारा कोण? शिष्य. शिष्य झाला तुमचा कर्ता. काय दिली? दक्षिणा दिली. कोणाला दिली? गुरुला. जिथे कायने उत्तर येतं, म्हणजे वस्तुवाचक आणि व्यक्तिवाचक. व्यक्तिवाचकला आपण अप्रत्यक्ष कर्म म्हणतो आणि वस्तुवाचकला आपण प्रत्यक्ष कर्म म्हणतो. याचा अर्थ कायने उत्तर येणारं प्रत्यक्ष कर्म आणि कोणालाने उत्तर येणारं अप्रत्यक्ष कर्म. काय दिली? दक्षिणा. कोणाला दिली? गुरुला. म्हणजे गुरु झाला तुमचा अप्रत्यक्ष कर्म आणि दक्षिणा झाली तुमची प्रत्यक्ष कर्म. विचारलं आपल्याला प्रत्यक्ष कर्म. दक्षिणा. खालील वाक्यातील कर्ता ओळखा. मुले दररोज शाळेत जातात. जा. जाणारी मुले. मिळाला कर्ता. खालील वाक्यातील कर्ता ओळखा. रडून रडून दमले आणि बाळ शांत झोपले. रडून रडून दमले आणि बाळ शांत झोपले. झोपणारे कोण? बाळ. मिळाला कर्ता. मी हॉकी खेळतो. वाक्यातील कर्म ओळखा. खेळणारा मी. मी झाला कर्ता. काय खेळतो? हॉकी. त्यामुळे हॉकी झाला कर्म.
गीता छान गाते. गीता छान गाते. काय विचारलंय? वाक्यातील कर्म ओळखा. गाणारी कोण? गीता. गीता झाली तुमचा कर्ता. गीता काय गाते? काहीच नाही. वाक्य तर अकर्मक दिसतंय. गीता करताय, गाते क्रियापद आहे. कशी गाते? छान. काय म्हणून वापरलंय? क्रियाविशेषण. या वाक्यात कर्म नाही, हे अकर्मक आहे. अगदी बरोबर. म्हणजे फसवलंय, बाकी काय नाही. कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले. वाक्यातील कर्ता कोणता? कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले. आले. येणारे कोण? मासे. अगदी बरोबर. त्यामुळे कर्ता झाला मासे. खालील वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते? प्रत्यक्ष म्हणजे व्यक्तिवाचक की वस्तुवाचक? वस्तुवाचक. त्यांनी आम्हाला अवघड प्रश्न विचारले. विचारणारे कोण? ते. त्यांनी. काय विचारले? प्रश्न. आणि अप्रत्यक्ष कोणता आहे मग? आम्हाला. अगदी बरोबर. आपल्याला काय विचारलंय? प्रत्यक्ष कर्म, प्रश्न. खालील वाक्यातील कर्ता ओळखा. ती पुस्तकांना नाजूकपणे हाताळते. हाताळते. हाताळणारी कोण? ती. मिळाला कर्ता ती. सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवला. सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवला. वाक्यातील कर्म ओळखा. बर. शिकवला. शिकवणारे कोण? सर. सर झाले कर्ता. काय शिकवला? सूर्यनमस्कार. कोणाला शिकवला? विद्यार्थ्यांना. म्हणजे दोन कर्म आहेत, कारण की हे द्विकर्मक वाक्य आहे. विद्यार्थी आणि सूर्यनमस्कार आहे का? विद्यार्थी आणि सूर्यनमस्कार. विद्यार्थी व सूर्य नमस्कार. दुसरा पर्याय बरोबर. म्हणजे हे 20 प्रश्न एकदा की सोडवले, तुम्हाला कर्ता आणि कर्मवर कसाही प्रश्न विचारू द्या, तुमचा प्रश्न चुकणार नाही. कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला नारा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न करावा, म्हणजे कर्ता मिळतो. कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा. बरोबर. त्याला नारा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न करावा. बरोबर. वाक्याचा पूर्वार्ध बरोबर आहे. संपूर्ण वाक्य बरोबर आहे. संपूर्ण वाक्य चूक आहे की वाक्याचा उत्तरार्थ बरोबर आहे? पूर्वार्ध उत्तरार्थ दोघं बरोबर आहेत, म्हणजे संपूर्ण वाक्य बरोबर आहे. दुसरा पर्याय बरोबर. क्लिअर? चला पुढचा प्रश्न. अनुभव हाच जगात सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. असणारा कोण? अनुभव. तुम्ही म्हणाल सर मग शिक्षक काय आहे? शिक्षक हे विधानपूरक आहे. शिक्षक काय आहे? विधानपूरक आहे. यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले. वाक्यातील प्रत्यक्ष कर्म वस्तुवाचक. देणारी कोण? यशोदा. यशोदा झाली कर्ता. काय दिले? लोणी दिले. प्रत्यक्ष. कोणाला दिले? श्रीकृष्णाला. श्रीकृष्ण झाला अप्रत्यक्ष कर्म. आपल्याला विचारलंय प्रत्यक्ष. लोणी. सानियाची जोडीदार आज टेनिसच्या सामन्यात छान खेळली. या वाक्यातील कर्ता ओळखायचा. सानियाची जोडीदार आज टेनिसच्या सामन्यात छान खेळली. खेळणारी कोण? सानिया की जोडीदार? सानियाची जोडीदार म्हणजे जोडीदार. जोडीदार. दुसरा पर्याय बरोबर. आणि शेवटचा प्रश्न. तुम्ही आम्हाला वगळले. तुम्ही आम्हाला वगळले. काय प्रश्न? कर्ता व कर्म दोन्ही ओळखायचेत. बरं. क्रियापद सापडलं. वगळले. धातू वगळ. वगळणारे कोण? तुम्ही. कर्ता मिळाला. कोणाला वगळले? आम्हाला. याचा अर्थ तुम्ही कर्ता, आम्हाला कर्म. तुम्ही कर्ता, आम्हाला कर्म. ब मध्ये दिलेलं आहे. बाकी काहीच बघायची गरज नाही. याचा अर्थ फक्त ब बरोबर. फक्त ब बरोबर. म्हणजे या पद्धतीने प्रश्नांची जर तुम्ही प्रॅक्टिस केली, तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला जाऊ द्या, सहज तो सोडवता येऊ शकतो. पुन्हा भेटूया आपण नव्या टॉपिकसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.